टप्प्यावरचा बॉल पॉईंटच्या दिशेने तटवलेला आहे, पण त्याच्यावर एकही धाव मिळालेली नाही आहे. फील्ड अरेंजमेंट जर बघशील तर बॉलर हे आपल्या फील्ड अरेंजमेंटप्रमाणे बॉलिंग टाकतायत. अवघड जाते बॅट्समनला सुद्धा खेळायला की मारू का नको याच्यात बॅट्समन आहे. रन्स तर वाढल्या पाहिजेत, पण टप्पा आणि फिल्डिंग हे अप्रतिम आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर लावता येतात. त्याच्यामुळे 4 फिल्डर हे रिंगमध्ये उजव्या बाजूला आहेत विकेटच्या आणि 3 फिल्डर हे डाव्या बाजूला आहेत. सुंदर फटकार इथे 2 शॉट 2 रन तर नक्कीच मिळणार आहे. पहिल्यांदा मी असं पाहिलं की मुंबईच्या बॉलरनी पायावरती बॉल टाकला, तो सुद्धा थोडासा पूर्णपणे पायावरती नाही. वरून बदोला पिचून बॉलिंग करतायत. सुरुवातीला एक ओव्हर त्यांनी एका बाजूनी टाकली होती, आता ते पॅव्हलिनच्या बाजूनी बॉलिंगला आलेले. हा जो बदल केला आहे कदाचित वाऱ्याचा फरक त्यांना त्याचा फायदा मिळावा म्हणून केलेला आहे. मिडिल स्टंपवर बॉल होता आणि रितेश देशमुखांनी तो स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला आणि 2 रन्स त्यांना मिळाले. थोडासा मिसयूज झालेला आहे. 2 रन होत आहेत. रितेशनी लागोपाठ दुसरा चांगला फटका मारला. पहिला शॉट हा लेग स्टंप वरती बॉल पडला होता, तिकडे बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर मारला. आत्ताचा फटका चांगला स्क्वेअर कट होता. पॉईंटच्या फिल्डरला तो नीट अडवता आला नाही, म्हणून दुसरी रन त्या मिळालेली आहे वीर मराठीला. बाउंड्रीज मिळत नाही पण माझं म्हणणं हरकत नाही. जरी तुम्हाला बाउंड्री मिळाली नाही तरी तुम्ही पळून रन्स काढू शकता. चांगले शॉट जर का तुम्ही मारले तर ह्या आउटफील्डवरती तुम्हाला रन्स नक्कीच मिळू शकतात. नक्कीच, कारण का आउटफील्ड फास्ट आहे. अप्रतिम फटका फक्त फिल्डरच्या दिशेने आणि सुटलेला कॅच बमचुका व्हावा मुंबईचा 4 रन्स मिळालेले आहेत बॅट्समनला रितेश देशमुख. हातनं हा कॅच सुटला. जोरकस फटका होता रितेशचा. डोक्यावरती आता असताना कदाचित घेता आला असता. बमचुका व्हावा मुवमेंट आपण बघतोय, जबरदस्त शॉट होता. कॅच घेता आला असता फिल्डरला, प्रयत्न चांगला केला गेला. नंतर सुद्धा राजू कदाचित बॉल अडवता आला असता, परंतु फिल्डरनी जे दुःख प्रदर्शित केलं की माझ्या हातनं कॅच सुटला. हे आपण म्हणतो ना नॅचरल एक रिॲक्शन असते. पुढचा बॉल टप्प्यावरचा बॉल एक राहुल रितेश पळतोय, जोरात पळतोय. मकरंद देशपांडे सुद्धा त्यांना चांगली साथ दिलेली आहे. 1 धाव मिळालेली आहे रितेश देशमुख यांना. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गौंजे इथल्या मैदानावर वरुण बदोलाचा 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल लेग बाय मिळालेली आहे आणि 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. वीर मराठीचा स्कोर आहे 1 बाद 30.